नमस्कार, खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी। चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य। 4 वाट्या शिजवून घेतलेला भात, 2 वाट्या शिजवून घेतलेली तुरीची डाळ, 2 कांदे कापून घेतलेले, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचे वाटण, धनेपूड, 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले, जिरे, तूप, जिरेपूड, कोथिंबीर, मोहरी, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, सुकलेल्या 2 मिरच्या आणि बटर तडक्यासाठी, 2 तमालपत्र, कढीपत्ता आणि हिंग। यामध्ये हळद दाखवायची राहिलेली आहे, ते तुम्ही ॲड करून घ्या। सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घेऊया। यामध्ये आपण मोहरी टाकूया, मोहरी तडतडली की मग आपण जिरे घालूया, थोडेसे जिरे, तमालपत्र आणि कढीपत्ता, थोडेसे हिंग, कापून घेतलेला कांदा ॲड करूया आणि आता हे सर्व आपण परतून घेऊया। अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणचे वाटण 2 चम्मच घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला। माझ्या घरात तिखट खातात म्हणून मी जास्त तिखट घालते। आता यानंतर आपण सुके मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद, लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे मी, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड, सर्व 1-1 चम्मच घेतलेले आहे। आता हे चांगले मसाले परतून घेऊया। यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊ। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत। टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्यावर थोडंसं मीठ घालूया, जेणे टोमॅटो लवकर मऊ होतो। मसाले कढईला खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। यानंतर आपण याच्यात डाळ घालूया। थोडीशी कोथिंबीर आणि शिजवून घेतलेली डाळ। डाळ घट्ट आहे पण त्यामध्ये मावेल इतकं पाणी घालूया। साधारण वरणापेक्षा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायची आहे। आपण रोज करतो खायला त्या वरणापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची डाळ। आता चवीनुसार मीठ टाकूया। उकळी आलेली आहे डाळीला। यानंतर आपण शिजवून घेतलेला भात त्यामध्ये घालूया। भात आणि डाळ चांगलं एकत्र करून घेऊ।
तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने डाळ खिचडी बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता एक उकळी येऊन देऊ. छान उकळी आलेली आहे खिचडीला. आता आपण यावर कोथिंबीर घालूया. एका भांड्यामध्ये आपण आता खिचडी काढून घेऊया. तडक्यासाठी मी तडका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे. 1 चम्मच जिरे आणि 2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. हा तडका आपण खिचडीवर घालून घेऊया. थोडंसं बटर घालूया. कोथिंबीर आणि थोडंसं बटर. चला तर मग तयार आहे डाळ खिचडी.